नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की म्हणाले सर खरं खरं सांगा, हे जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ना, हे कोणाला पाहिजे? ठीक आहे, कारण की ते आमच्याकडे नाही आहे. ठीक आहे, मग आता आम्ही काय करायचं? आम्ही ज्या वेळेला गुण टाकलेत ना, त्यावेळेस काय केलं की एकूण गुणांची बेरीज केली आणि एकूण गुणांची जी काही बेरीज आलेली होती, ठीक आहे, म्हणजे आम्हाला जे काही प्राप्त गुण झालेले होते त्याच्या प्राप्त गुणांना आम्ही काय केलं की एकूण गुणांनी डिवाइड करून टाकलं. असा भागाकार घेतला आणि त्याला 100ने गुणला. जे पर्सेंटेज आले आम्ही त्याला काय केलं, ठीक आहे की नाही, त्याला पर्सेंटेज म्हणून त्या ठिकाणी लिहून टाकलं. अशा पद्धतीने आम्ही थोडासा गोंधळ केला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ना, हे कोणाला पाहिजे? तर ज्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती आता अलीकडच्या काळामध्ये CGPA लिहिलेला असेल. ठीक आहे, आता CGPA जो आहे तो मार्कशीटच्या किंवा मार्क लिस्टच्या शेवटच्या सेमिस्टरवरती लिहिलेला असतो. ठीक आहे, लास्ट सेमिस्टरच्या याच्यावरती. सेमिस्टर म्हणतो या पुन्हा सांगतो. परंतु अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं हे जे एज्युकेशन आहे ना, हे 2016च्या पूर्वी झालेलं असेल, याच्या पूर्वी झालेलं असेल. तर तोपर्यंत काय होतं माहिती आहे का, ॲन्युअल प्रकारची एक्झाम होती, म्हणजे वार्षिक परीक्षा होती. आणि ॲन्युअल एक्झाम जर असेल तर मग काय व्हायचं त्या ठिकाणी की ॲन्युअल एक्झाममध्ये काय व्हायचं की तुम्हाला डायरेक्ट पर्सेंटेजेस लिहिलेले असायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टक्केवारी दिसायची. परंतु मग नंतर सरकारच्या लक्षात आलं की अरे ही जी टक्केवारी विचारतात ना, याच्यामुळं विद्यार्थी पॅनिक होतात, एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडतात आणि मग ते रडायला वगैरे लागतात, त्यांना थोडंसं टेन्शन येऊन जातं. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं, त्याच्यावरती उपाय दिला. आणि उपाय काय दिला तर हे बघा, तुम्हाला आम्ही पर्सेंटेज सांगणार नाही, परंतु तुम्हाला 10 पैकी गुणांकन करू. ठीक आहे, किती पैकी? 10 पैकी. ठीक आहे, आणि मग याला म्हणण्यात आलं CGPA. ठीक आहे, CGPA. आता हा CGPA कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे. ते काय केलं जातं, तुमचे जेवढे काही सेमिस्टर आहेत तर त्या प्रत्येकाचा एक असतो SGPA. ठीक आहे, आणि मग हे जे काही SGPA असते ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून शेवटच्या सेमिस्टरच्या मार्कशीटवरती सगळ्या सेमिस्टरचे मिळून दिलं जातं CGPA. आता CGPA ला जर आपण कन्व्हर्ट केलं पर्सेंटेजमध्ये तर हा फरक दिसतो दोघांमध्ये. ठीक आहे, म्हणजे समजा CGPA नुसार जर तुम्हाला मार्कशीटवरती जेवढे मार्क असतील, ठीक आहे, त्याचं जर समजा तुम्ही चुकीने कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय दिसेल माहिती आहे का, समजा तुम्हाला 60% मिळाले किंवा 70% मिळाले. कशाने? हा तुमच्याकडे फॉर्म्युला असतो की तुमची जी काही मार्क लिस्ट आहे त्या मार्क लिस्टवरती तुम्हाला मार्क पडतात. कशा पद्धतीने बघा, तुमचा पेपर असतो समजा लेखी, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये समजा तोंडी असते, ठीक आहे, किंवा प्रात्यक्षिक असते, प्रॅक्टिकल आपण त्याला म्हणू. अशा पद्धतीने तर लेखीमध्ये तुम्हाला समजा मार्क मिळाले जे काही असतील, समजा ते 54-55. प्रॅक्टिकलमध्ये समजा जे काही असतील, कुठे 30 पैकी असतात, कुठे 20 पैकी असतात, तर आपण असं गृहीत धरूया की 17. मग तुम्ही काय करता, या दोघांची बेरीज करता. ठीक आहे, 7 आणि 4 म्हणजे किती होते? ठीक आहे, एवढे तुमचे गुण आलेत. मग आपण ह्याला काय करतो की एकूण किती पैकी मिळाले एवढे गुण मला? 100 पैकी. बरोबर आहे. मग असं काय करतो, सगळ्याच्या सगळ्या विषयांची ॲडिशन करतो, किंवा 600 पैकी मला एवढे गुण मिळाले, समजा 400 गुण मिळाले. मग एकूण किती सेमिस्टर होते, तर समजा 4 सेमिस्टर होते. मग आपण काय करतो की 4 सेमिस्टरमध्ये किंवा 6 सेमिस्टरमध्ये जेवढे काही मार्क्स मिळालेले असतील, ठीक आहे, त्यांची काय करतो, सरळ सरळ ॲडिशन करतो. म्हणजे आपण एकूण गुण फाइंड आउट करतो, एकूण गुण. आणि हे जे एकूण गुण तुम्हाला मिळालेले असतात, तुम्हाला मिळालेले एकूण गुण मिळालेले, त्याला आपण डिवाइड करतो. कशाने? एकूण गुणांपैकी, म्हणजे पूर्ण परीक्षेचे एकूण गुण. ठीक आहे, एकूण गुण. आणि मग यानुसार आपण काढतो पर्सेंटेज. ठीक आहे, ही झाली तुमची टक्केवारी. परंतु ही जी टक्केवारी काढण्याची जी पद्धत आहे, ही ज्या वेळेला आपण चेकआउट करतो कशासोबत? CGPA सोबत किंवा SGPA सोबत. तर CGPA जो कॅल्क्युलेट तुम्ही करत असता, हा CGPA ची जी काही व्हॅल्यू आहे ही वेगळी राहते. कशापेक्षा? तुमच्या पर्सेंटेजपेक्षा. ठीक आहे, आणि म्हणून हे असं होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यापीठ काय करतं, प्रत्येक विद्यापीठ हा CGPA आणि पर्सेंटेज मोजण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो तयार करत असतो. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो प्रत्येक विद्यापीठाचा वेगवेगळा आहे. ठीक आहे, वेगवेगळा आहे. आणि पोर्टलला हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले जे आहेत
आपल्या पोर्टलवरती घेऊन मग ते जर म्हटलं CGPA टाका तुम्ही कोणत्या विद्यापीठाच्या, त्यांचा गोंधळ होऊन जाईल. आणि ते न होऊ देण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं माहिती आहे का? हा गोंधळ न होऊ देण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट स्वतः काढा आणि मग ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही चेकआउट करा आणि त्याच्यानुसार जे काही पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज तुम्ही पोर्टलवरती टाका. आता विद्यार्थ्यांनी हे काही टाकलेलं नाही आहे. ठीक आहे, अनेक विद्यार्थ्यांनी हे टाकलेलंच नाही आहे आणि म्हणून अडचण झालेली आहे. तर 2-3% जर फरक असेल तर काही हरकत नाही, परंतु तुमचा जो काही तुम्ही मार्क कॅल्क्युलेट केले ते आले समजा फर्स्ट क्लासमध्ये, परंतु ज्यावेळेस तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढलं त्याच्यामध्ये जर डायरेक्ट तुमचा क्लासच बदलत असेल, सेकंड क्लास जात असेल तर अडचण होईल. किंवा तुम्ही स्वतः मार्क कॅल्क्युलेट केले ते आले डिस्टिंक्शनमध्ये, ठीक आहे, डिस्टिंक्शनमध्ये, आणि ज्या वेळेला कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढलं तर त्यावेळेस डायरेक्ट तुम्ही डिस्टिंक्शनमधून फर्स्ट क्लासमध्ये आलेत तर अडचण होईल ना. कारण की तुम्ही पोर्टलवरती तर जास्त मार्क अपलोड केलेले असणार आणि ॲक्च्युअलमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढल्याच्या नंतर तुम्हाला कमी मार्क आहेत, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. माझी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची नम्र विनंती भावांनो की थोडासा वेळ जाऊ द्या किंवा थोडेसे तुम्हाला श्रम लागले तरी सुद्धा अडचण नाही, हरकत नाही, परंतु तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे ना ते एकदा काढून घ्या, हे खूप आवश्यक आहे. ठीक आहे, हे जर काढलं तुम्हाला तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होईल. अन्यथा शिक्षक भरतीच्या एखाद्या टप्प्यावरती जर तुम्हाला थांबवलं ना तर तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागेल. ठीक आहे, एकीकडे आपण पेढे वाटून बसतो की माझं सिलेक्शन होणार आहे, माझी निवड होणार आहे, वेळेवरती जर झाली नाही तर मग टेन्शन येऊन जातं. हे जर होऊ द्यायचं नसेल तर सरळ आपलं कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढून घ्या. विशेषतः त्या विद्यार्थ्यांनी की त्यांच्या मार्कशीटवरती CGPA आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुमच्या मार्कशीटवरती CGPA असेल तर तुम्ही हे काढून घ्या, टाळाटाळ करू नका, वेळेवरती धावपळ होऊ शकते. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.